22 जून आंतरराष्ट्रीय जागतिक मोती फुलते श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले. हा योग जीवनी आला साजरा. कष्ट केल्यानंतर त्याचं फळ निश्चितच मिळतं. आपण ध्यान करतो, सकाळचा योग करतो, योगासनं करतो, व्यायाम करतो, त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळतंच. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्यावर शरीर आणि मनावर झालेला परिणाम याच्यातूनच आहे. हे ध्यान किती महत्त्वाचं आहे हे ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील यांच्याबरोबर विवेकानंदांनी आपल्याला जाणवून दिलं आणि आपल्या हिंदुस्थानने अवघ्या जगाला, विश्वाला सांगून दिलं की भारत आणि त्यांचा विचार सर्वश्रेष्ठ निश्चितच आहे. याच विचारानं भारताची प्रबळ अशी पिढी घडवायची असेल तर मन, मनगट आणि मस्तिष्क निश्चितपणानं मजबूत असणं गरजेचं. आणि याचा पाया म्हणजे काय तर ध्यान, ओंकार, योग. धन्य आहे ती भारतभूमी ज्यांनी आम्हाला हा उच्च ठेवा दिला. अवकाशाला झेप घेणारी ही तरुण पिढी आपल्या शाळेत घडताना आणि घडवताना खरंच खूप मोठा अभिमान आणि आनंद वाटतो आहे. याच डोळे मिटलेल्या, शांत राहिलेल्या मनाला परमेश्वरानं प्रत्येक संकटावर पाय ठेवून स्वतःची उंची वाढवण्याची ताकद द्यावी. शंकरही आहे, ज्ञानेश्वरही आहे आणि याच मराठी मातीमध्ये जिथं तलवार खणली तिथे टाळही वाजले. दोन्हीही या मुलांच्यात यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.